मित्रांनो नमस्कार। देशाच्या राजकारणात मोठमोठे राजकीय भूकंप सप्टेंबर महिन्यात होतीलच, परंतु तत्पूर्वी महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा राजकीय भूकंप मित्रांनो होऊ घातलाय। त्यानुसारच राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड सध्या आपल्या समोर घडते। नेमकी काय? उद्धव ठाकरेंच्या पायावरती डोकं ठेवायला तयार। मित्रांनो, ज्या आमदारांनी ठाकरेंसोबत गद्दारी केली तेच आमदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत। मित्रांनो, बघूया सविस्तर नेमकी काय बातमी। महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरेंकडे परतण्यासाठी आमदारांचं लॉबिंग झालं सुरू। नेमकी काय चर्चा? महाराष्ट्र हे अतिशय संस्कृत आणि सुसंस्कृत राज्य आहे मित्रांनो, परंतु गेल्या 3 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचं राजकारण पूर्णपणे बिघडवलं ते भाजपने, आणि त्याच प्रकारे उद्धव ठाकरेंची साथ सोडून आमदारांनी एकनाथ शिंदे सोबत सुरत मार्गे गुवाहाटी गाठली। तेव्हाच महाराष्ट्राच्या राजकारणाला सर्वात मोठा कलंक लागला, आणि तो राजकीय कलंक पुसण्यासाठी मित्रांनो सगळ्या दृष्टीनं महाविकास आघाडी तयारीलाही लागली। परंतु तत्पूर्वी उद्धव ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यांपर्यंत पोहोचली होती। उद्धव ठाकरेंची शिवसेना आमदार खासदारांची शिवसेना नाही, उद्धव ठाकरेंची शिवसेना मंत्र्यांची नेत्यांची नाही, तर उद्धव ठाकरेंची शिवसेना ही शिवसैनिकांची आहे। पुन्हा एकदा सिद्ध होत आहे, शिवसैनिकांनी ठरवलं तर कोणालाही आमदार, कोणालाही मंत्री, कोणालाही खासदार करण्याची ताकद शिवसैनिकांच्या मनगटामध्ये असल्याचं पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी दाखवून दिलंय। आणि याच तत्वाचा वापर करून मित्रांनो गेलेले आमदार आता ठाकरेंच्या शिवसेनेकडे प्रवेश करण्यासाठी अतिशय आतुर आहेत। त्यांना ठाकरेंशिवाय आता एक दिवसही जाईना, आणि याच आमदारांनी सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेशासाठी लॉबिंग सुरू केल्याची चर्चा सगळीकडे सुरू झाली आहे। आपण जर शिवसैनिक असाल तर आपण नक्की खाली कमेंट करा, उद्धव बाळासाहेब ठाकरे खाली कमेंट करायला विसरू नका। शिवसेना कडवट शिवसैनिक मित्रांनो, नेमके कोणते आहेत आमदार, कोणत्या नावांची यादी आपल्यापर्यंत पोहोचली ते देखील आपण पाहणार आहोत। सविस्तर अपडेट अवघ्या पुढच्या 2 मिनिटांमध्ये। मित्रांनो, पायावरती डोकं ठेवायला तयार शिंदेगडाचे आमदार, ठाकरे गटात राष्ट्रवादीच्या नेत्याचा सर्वात मोठा गौप्यस्फोट। राज्याच्या राजकारणात सुरू असलेले राजकीय हादरे सुरूच आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दरम्यान राजकीय पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावरती इनकमिंग आणि आउटगोईंग सुरू आहे, तर दुसरीकडे राजकीय भूकंपाचे हादरे बसणार असल्याची चर्चा। अशातच आता राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याने गौप्यस्फोट केलाय। शिंदेगडाचे आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा त्यांनी केलाय। कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले शिंदेगडाचे आमदार महेंद्र थोरवे पुन्हा एकदा चर्चेमध्ये आले आहेत। भरत गोगावले चर्चेमध्ये आले आहेत, तानाजी सावंत चर्चेमध्ये आले आहेत। तिकडे शिंदेगडाचे बहुतांश आमदार हे आता खूप मोठा निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये आहेत। भूमिकेवरून ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या अधिक जवळ जात आहेत का, असा सवाल उपस्थित झालाय। राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते सुधाकर घारे यांनी थोरवे यांच्यावर थेट आरोप करून ते एकनाथ शिंदेना कधीही फसवू शकतात असं वक्तव्य करून राजकीय खळबळ उडवून दिली आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय दृष्टिकोनातून जवळजवळ 23 आमदार हे साथ सोडतील असा दावा सध्या राष्ट्रवादीच्या रोहित पवारांनी देखील केलाय। त्यामुळे आगामी काळामध्ये रोहित पवारांच्या या विधानाची महाराष्ट्र समज असेलच, परंतु राज्याच्या राजकारणात हे आता सगळ्या अशा घडामोडी घडताना महाराष्ट्रात नेमकं पुढील 2-1.5 महिन्यामध्ये काय घडतं हे आपल्याला पाहावं लागेल। कारण की शिवसेनेच्या निकालाची सुप्रीम कोर्टात खूप मोठी निकालाची बातमी आपल्या जवळ येऊन पोहोचते। निकालाची तारीख ठरते 18 ऑक्टोबर, आणि त्यानुसार राज्याच्या राजकारणावर त्याचे खूप मोठे परिणाम होतील। शिंदेच्या हातून शिवसेना जाते, उद्धव ठाकरेंच्या हाती शिवसेना पक्षांची येणार का, हा देखील तेवढाच मोठा प्रश्न आहे। मग शिवसेना नाव किंवा धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जाणार का, हा देखील तेवढा मोठा प्रश्न आहे। मग ठाकरेंच्या हातात शिवसेना जर आली तर या आमदारांनी आपलं लॉबिंग ठाकरेंच्या दिशेने केल्याचं सध्या दिसून येत आहे। इकडे भरत गोगावले असतील, तानाजी सावंत असतील, हे देखील प्रचंड नाराज असल्याचं दिसतंय। त्यामुळे शिंदेगडातील बहुतांश सगळे नेते स्वतःला पक्षाचा नेता, पक्षाचा महत्त्वाचा नेता म्हणून समजू लागलेत। यामुळे राज्याच्या राजकारणात शिंदेगडामध्ये कधी कोणत्याही क्षणी मोठा भूकंप होण्याच्या तयारीत असल्याची बातमी सध्या राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी केली। यामुळे महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार शरद पवारांकडे येतील आणि शिंदेगडाचे आमदार उद्धव ठाकरेंकडे येतील असा दावाही त्यांनी केलाय। मित्रांनो, हा दावा आगामी काळात खरा ठरेल की नाही माहित नाही, परंतु सध्या मात्र उद्धव ठाकरे, शरद पवार दोन्ही केंद्राच्या सत्तेला सुरुंग लावण्याच्या तयार असल्याची बातमी समोर येते। यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या।